महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. भुजड तिकडून आहे ना, थोडं स्टेबल झाल्यावर पाहिजे इकडे माननीय धिवरे साहेब, शमसुद्दीन भाई आणि सर्वच व्यासपीठाचा प्रत्येकाचं नाव घेऊन वेळ घेत नाही. मी फार तपशिलामध्ये बोलणार नाही, कारण ज्यांच्यासाठी बोलायचं ती संख्या मला तुलनेनं कमी दिसते. विशेषतः तरुण मुलांनी याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे. ती संख्या मला कमी दिसते, पण ठीक आहे. एकातून सुरू झालं की एका दुसऱ्या 4-4-16 या पद्धतीनं आपण जर जोडत गेलो तर नक्की ती संख्या वाढेल. प्रश्न असा आहे की ही चळवळ ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला आमचे सगळे मार्गदर्शक, भाई वैद्य असतील, बाबा आढाव असतील, हमीदभाई असतील, नरेंद्र दाभोळकर असतील, सारीच माणसं या चळवळीशी जोडलेली होती. आजही ती तितक्याच ताकदीनं त्याच्यामध्ये शमसुद्दीनबाई माझ्याबरोबर काम करता येतात. आमच्या महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या कामामध्ये सहभागी आहे. धिवरे साहेबांचा इतिहास तुम्हाला माहीत नाही, मी आता तपशीलात जाणार नाही म्हणून सांगतो आहे. तेव्हा तरी तेही समजून घ्या की या माणसांनी आपलं आयुष्य जगत असताना काय केलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आपण जे काही काम करतो त्या कामाचा पार्श्वभूमी, त्याचा इतिहास हा समजून घेतला तर आपल्या बऱ्याच अडचणी दूर होतात. कारण शेवटी हे सगळं करत असताना नेमकं आपण कोणासाठी करतो आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आम्ही जन्माला आल्यानंतर 5-25 जणांना, लहान मुलांना उचललं आणि एखाद्या ठिकाणी नेऊन ठेवलं. 50 किलोमीटरवर नेऊन ठेवलं आणि ती मुलं ज्यावेळेला मोठी होती त्यांना जर विचारलं की तुझा धर्म कोणता आणि तुझी जात कोणती, सांगता येईल का? मग हे जर सांगता येत नसेल तर आज तुमच्या माझ्यामधले चट का पडलेत याचंही कुठेतरी आत्मचिंतन आपण प्रत्येकाने केलं पाहिजे. धर्म माणसासाठी आहे की माणूस धर्मासाठी याचा विचार एकदा नीटपणानं झाला पाहिजे. माणसंच जगली नाही तर धर्म कुठं जगेल? माणसं मारून जर तुम्ही धर्म जगवण्याचा प्रयत्न करणार असाल तर तो धर्म राहणार नाही, तो कुठलाही धर्म असेल. तेव्हा माणूस जपणं आणि तो माणूस जपण्यासाठी मानवता जपणं या गोष्टी गरजेच्या आहेत. जाता जाता फक्त 1-2च गोष्टी तुम्हाला सांगतो की सासवडला काही इतिहास आहे. सत्यशोधक चळवळीचा इतिहास आहे आणि सत्यशोधकांच्या नावानं महात्मा फुल्यांचा हा तालुका आहे. सत्यशोधक समाज ही जी बिरुदावली आली, एक अर्थानं सामाजिक बिरुदावली आहे ती आली, त्याचं कारण महात्मा फुले आहेत. शाहू महाराजांचं या भूमीशी काही वेगळं नातं आहे. तेव्हा ही माणसं ज्यांनी ही संबंध चळवळी चालवल्या आणि माणसातलं माणूस पण जपण्याचा प्रयत्न केला हे आपण पाहिलं पाहिजे. तेव्हा इथंही पूर्वी शमसुद्दीनबाई सत्यशोधक समाजाची, मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली होती. मला वाटतं अब्दुलभाई नगारजी, हिराजीबाई बागवान, खानसाहेब, नंतर आजच्या या ईद निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय धिवरे सर, ज्यांची आपणा सर्वांना ओळख आहे, महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एवढी एकमेव त्यांची ओळख नाही आहे. तर समाज परिवर्तनाच्या कामामध्ये जो शेवटचा घटक आहे त्या प्रत्येकाला त्याच्या पाठीशी उभे राहणारे धिवरे सर आहेत. आता वेळ फार कमी असल्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांचं मी ते उल्लेख न करता
आपणा सर्वांशी थोडा वेळ संवाद साधणार आहे. सर्वप्रथम सर्वांना जय इन्सान जय संविधान. आपण आज ज्या उद्दिष्टासाठी आलेलो आहोत, रक्तदान नाही, धर्म नाही, प्रांत नाही, लिंगही नाही, असं सर्वांचं हे रक्त आहे आणि मानवतेसाठी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यासाठी पुण्याहून भारती विद्यापीठ रक्तपेढीचे कर्मचारी, तज्ज्ञ, डॉक्टर इथे आलेले आहेत. मी अध्यक्षांच्या वतीने आपणाला विनंती करू इच्छितो की तुमचाही वेळ अमूल्य आहे, तेव्हा आपण हे उद्घाटन चालू ठेवूया, पण सायमल्टेनियसली आपण आपलं कामसुद्धा इकडे सुरू करूया, किंवा आपला आवाज एकमेकांना जाईल, आपल्याला बोलता येईल. आणि जे तरुण मुलं आहेत ज्यांना सुरुवातीला रक्त द्यायचे आहेत, ते देत असतानाच आपल्याला पाहुण्यांच्या हस्ते तुम्हाला प्रमाणपत्रसुद्धा देता येईल.